काजळ लावलं जातं डोळ्यांना, तर ते योग्य आहे की अयोग्य आहे? आयुर्वेदामध्ये काजळ रोज लावायला सांगितलं ऍक्च्युली, अंजन म्हणतात त्याला. तर काजळचं शब्दच असं झालं की काजळीपासून तयार होतो तो. दिवा लावतो आणि त्याच्यावरती उलटी ताट किंवा वाटी ठेवतो आणि त्याच्यावरती जे काही काळं तयार होतं ते काजळ असतं. मग त्याच्यामध्ये ॲलोवेराचं गर किंवा तूप, गाईचं तूप वगैरे मिक्स करून ती काजळी आपण एखाद्या डब्यात भरून ठेवतो आणि ती ॲज अ नॅचरल अंजन किंवा काजळ म्हणून पूर्वीची लोक वापरायची. आणि आयुर्वेदात असे पण आहे की आठवड्यातून एकदा पाणी डोळ्यातून स्त्राव होण्यासाठीचे असे पण अशा पद्धतीचे पण काजळ चांगले आहेत. सौवीरांजन, रसांजन अशा नावाचे सांगितले. ते दारू हळदपासून म्हणजे हळदीपासून तयार केलेले वगैरे आहेत. तर आठवड्यातून एकदा आपल्या डोळ्यातली घाण निघून जावी आणि डोळे स्वच्छ राहावे यासाठी ते स्त्राव येणारे असे काजळ आहेत. आणि नेहमी वापरण्यासाठी नॅचरल कुठलेही त्रिफळा ते तूप लावलेला दिवा किंवा ह्याचा गाईच्या तुपाचा दिवा, त्याच्यापासून जी काजळी तयार होते ती तुम्ही रेग्युलर काजळ म्हणून वापरू शकता. त्याने डोळ्यांना निश्चितच थंडावा निर्माण होतो आणि थोडंसं हायड्रेशन आणि चांगला इफेक्ट होतो काजळाचा डोळ्यांना. पण काजळासोबतच आणखी पण बरेचसे हे सांगितलेले आहेत डोळ्यांच्या रसक्रिया आहेत, म्हणजे प्रोसिजर्स आहेत काही म्हणजे तुम्हाला त्या आयुर्वेदिक डॉक्टर्सकडे जाऊन करायला लागतात. पण नेत्रतर्पण म्हणून एक प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये आपण उडीद डाळीचं पीठ असं डोळ्याभोवती करतो, आळं करतो आणि आतमध्ये एक औषधी तूप घालतो आणि ते डोळे उघडझाप करायचे असतात. ज्यांना चष्म्याचा नंबर जास्त आहे किंवा आयसाईट ज्याने ड्रायनेस जास्त आहे, लाल लाल होतात डोळे किंवा जास्त स्क्रीन टाईम ज्यांचं जास्त आहे, IT प्रोफेशनल वगैरे वगैरे असणाऱ्या लोकांचं, तर मग अशा लोकांना डोळे रखरखतात. मग ही जी नेत्रतर्पण किंवा नेत्रबस्ती म्हणतात ह्या प्रोसिजरला, तर त्यानं छान फायदा होतो. पण ती आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.